आता तिथे एक NDTVच्या पत्रकारांनी एका त्या गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी एक थोडक्यात प्रकार सांगितलेला, मला वाटतं तुम्ही तो बाईट पाहिलेला असावा, की सगळ्यात सुरुवातीला आमच्या सगळ्यांचे इथे एकाच चबुतऱ्यावरती एकाच ओट्यावरती 2 पुतळे बसवण्याचं ठरलं होतं असं त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामध्ये पहिला पुतळा हा छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा पुतळा हा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा, असे 2 पुतळे चिखला या गावामध्ये आम्ही बसवणार होतो असं तिथलं नागरिक सांगतात, तिथले ग्रामस्थ सांगतात. तर तशा पद्धतीचं वातावरण तिकडे होतं का, काय वाटतं तुम्हाला? ज्यांनी जे सांगितलंय ना त्या गावकऱ्याला माझं एकच सांगणं आहे, ज्या छत्रपती शिवरायांचाच आदर्श घेऊन ज्यांच्या नावावरच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी हे सर्व कार्य केलं आहे आणि आज त्यांना सर्व 18 पगड जात मानते, तर त्या गोपीनाथ मुंडेला कधी अभिमान वाटला असता माझं तिथं स्मारक न होता शिवरायांचं झालं असतं. पण मग एका ओट्यावरती 2 स्मारकं आपल्याला बसवायचे आहेत, एक स्मारक हे छत्रपतींचं असेल आणि दुसरं मुंडे साहेबांचं असेल असं तिथल्या एका ग्रामस्थांनी सांगितलं. आणि त्यानंतर जे सरपंच आहेत त्या गावचे, ते सरपंच कुठल्या तरी एका साहेबाला भेटायला गेले आणि नंतर तिकडनं आल्यानंतर ते म्हणाले की इकडे छत्रपतींचं स्मारक बसणार नाही. म्हणजे ते जे छोटं स्मारक आहे ते बसवण्याच्या आधीची ही गोष्ट तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलेली आहे. याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे का? नाही, मी त्याच्याबद्दल माहिती घेतली तर माझं एकच मत आहे, मी जे तुम्हाला सांगतोय ना की सरळ माझं ह्या भूमिकेवर मी स्पष्ट आहे, शिवाजी महाराजापेक्षा जगात काहीही मोठं नाही. त्यामुळे त्या सरपंचांनीही त्या गोष्टीचा विचार करायला नाही पाहिजे की बाबा जिथं शिवाजी महाराज ज्या चबुतऱ्यावर बसले त्या चबुतऱ्यावर गोपीनाथ मुंडे साहेबाचा अधिकार नाही आहे. गोपीनाथ मुंडे साहेबाला तुम्ही दुसरीकडेच बसवलं पाहिजे, छत्रपती शिवरायांपाशी नाही बसवलं पाहिजे, या मताचं मी ठाम आहे. बरं.